कांद्याच्या प्रश्नाबद्दल किंवा कुठल्याही प्रश्नाबद्दल शेतकऱ्यांच्यासाठी जनतेसाठी आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे. आणि त्यानुसार आज जे आंदोलन होत आहे ते आंदोलन त्याच्याबद्दल माझी काही बाबीच्या संदर्भात त्यांना विनंती राहणार आहे की आपण हा प्रश्न जरा समजून घ्या. हे खरं आहे की कांद्याचे भाव गेल्या काही वर्षामध्ये पडलेले आहेत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरकारने याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढला पाहिजे. गेल्या 27 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला एक बैठक झाली. त्या बैठकीला केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेब होते. त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंगजी चौहान होते आणि अन्नमंत्री श्री प्रल्हाद जोशी हे होते. महाराष्ट्रातले अनेक मंत्री होते. मी स्वतःही त्या डेलिगेशनमध्ये होतो. आणि केंद्र सरकारच्या समवेत साखर धंद्याच्या अडीअडचणीच्या संदर्भात आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये हे डेलिगेशन भेटून चर्चा झाली. त्या ठिकाणी सुद्धा मी माझी मतं मांडलेली आहे. तर मी या निमित्तानं काही बाबींच्याकडं लक्ष वेधू इच्छितो. त्याच्यामध्ये हे देश स्तरावरचे आकडे आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, राजस्थान, तामिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्यानं कांद्याचं उत्पादन घेण्यात येतं. गेल्या वर्षी 307 लाख मेट्रिक टन हा देश पातळीवर कांद्याचं उत्पादन झालं होतं. ते यावर्षी 327 लाख मेट्रिक टन इतकं झालेलं आहे. लागवडी खालचं क्षेत्र हे जर आपण पाहिलं तर खरीप, लेट खरीप आणि रब्बी या हंगामामध्ये 170 लाख टन कांद्याचं उत्पादन आणि 151 लाख टन या वर्षामध्ये कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी झालेलं आहे. आता याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्राची जर तुलना केली तर महाराष्ट्रामध्ये 55.56 इतकं टक्केवारीमध्ये उत्पादन झालेलं आहे आणि यावर्षी 46.15 इतकं उत्पन्न झालेलं आहे. आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं म्हटलं तर नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होते. आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं म्हटलं तर जवळजवळ 51,57,400 क्विंटल एवढी आवक झालेली आहे आणि सरासरी दर हा 904 इतका मिळालेला आहे. तो प्रत्येक महिन्यातला वेगळा आहे. ऑक्टोबरमध्ये तो 1166 होता. तो हळूहळू खाली आलेला आहे. त्यामुळं आता जर प्रमुख बाजारपेठा पाहिल्या महाराष्ट्रातल्या तर लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, येवला, मनमाड, सोलापूर आणि पुणे या प्रमुख बाजारपेठा आहेत. आणि या बाजारपेठामध्ये जे सरासरी भाव आहेत ते 900 ते 150 रुपये प्रति क्विंटल आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये 500 ते 800 प्रति क्विंटल इतका भाव मिळत आहे. आणि रब्बी हंगामातील काढणीच्या वेळेला कांदा जो भिजला गेला
त्याच्यामुळं कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याचं आपल्याला दिसतंय. त्यामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल इतकं अत्यल्प घटना घडल्याचे निदर्शनास आलेलं आहे. आता कांदा दरामधली जी घसरण झालेली आहे, ही घसरण प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये आवक झाल्यामुळं निर्यात धोरणामध्ये जी सुसूत्रता असायला पाहिजे, जी केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे, ती निश्चितता आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि ज्या वेळेला खूप जास्त उत्पन्न होतं त्यावेळेला कांद्याच्या साठवणुकीच्यासाठी जेवढी आवश्यक साठवणुकीची व्यवस्था करायला पाहिजे ती व्यवस्था आज नाही आहे. आणि त्यामुळं आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता केंद्र सरकारकडं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळानं ज्या काही मागण्या केलेल्या आहेत, तर जो देशाचा बफर स्टॉक 3 लाख टन इतका होता, तो 10 लाख टनपर्यंत वाढवण्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विनंती केलेली आहे. त्याचबरोबर कांदा जो खरेदी केला जाईल या नाफेड किंवा या सगळ्या केंद्रांच्यावर, NCCF आणि बाकीच्या केंद्रांवर, त्याच्यातून दिले जाणारे पैसे हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये DBTने जावेत, अशा प्रकारची सुद्धा आपण एक मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि जर या काही गोष्टी केल्या तर त्याच्यामध्ये आणखीन एक मागणी आपण केलेली आहे की किरकोळ बाजारामध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत कांद्याचा दर गेल्याशिवाय आपण निर्यात शुल्क लावू नये. 45च्या वरती जर कांद्याचा दर गेलाच तर आपण निर्यात शुल्क लावायला हरकत नाही, की जेणेकरून देशातल्या जनतेला सुद्धा कांदा स्वस्तात मिळेल आणि शेतकऱ्याला सुद्धा योग्य पद्धतीने तो कांदा मिळेल. आता याच्या आधी राज्य सरकारच्या वतीनं अनेक निवेदनं, मग आपल्या पणन मंत्र्यांना 6 मार्च 26ला निवेदन पाठवलेलं आहे राज्य सरकारने. त्याच्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि पणन मंत्र्यांनी केंद्र सरकारकडून हे कांदा निर्यातीवरचं शुल्क रद्द करण्याच्या संदर्भात जी विनंती केली होती ती केंद्र सरकारने आता मान्य केलेली आहे. त्याचबरोबर योजनेच्या अंतर्गत जे अनुदान आहे ते अनुदान 1.9% ते 4% न्यावं, अशा प्रकारे विनंती केंद्र सरकारला माननीय मुख्यमंत्र्यांनी 10 ऑक्टोबर 25ला केलेली आहे. आणि श्रीलंकेमधलं जे आयात शुल्क आहे ते कांदा किमतीच्या दुप्पट आहे. त्यामुळं भारतीय कांदा स्थानिक बाजारामध्ये महाग दराने मिळतो आणि तुलनेने चीन व पाकिस्तानचा कांदा स्वस्त दराने उपलब्ध होतो. आता निर्यातीची जर परिस्थिती आपण जर पाहिली तर साधारणपणानं भारतातून यावर्षी जो कांदा निर्यात झालेला आहे तो 3,832 इतका निर्यात झालेला आहे मेट्रिक टनामध्ये. आणि राज्याचं देशाच्या प्रमाणात जो आपला महाराष्ट्रातून निर्यात झाला तो 10,60,000 इतका कांदा निर्यात झालेला आहे. देशामधून निर्यात झालेल्या कांद्याचं आणि महाराष्ट्रातल्या कांद्याचं जर आपण प्रमाण जर पाहिलं तर महाराष्ट्रातून 68% कांदा हा निर्यात झालेला आहे. आता ही झाली सगळी परिस्थिती. आता केंद्र सरकारकडे ज्या मागण्या 27 मेच्या मीटिंगमध्ये दिल्लीला ज्या झाल्या त्याच्यामध्ये केंद्र सरकारने निर्यात बंदीच्या संदर्भात राज्यातल्या कांदा उत्पादकांशी चर्चा करावी असा निर्णय आपण, अशी विनंती आपण केली होती.
आणि त्याचबरोबर एक्सपोर्टचं अनुदान जे आहे ते 4% वाढवावं अशी पण राज्य सरकारने विनंती केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्याकडून कांदा खरेदी करण्यासाठी तातडीनं केंद्र सुरू करावीत केंद्र सरकारने. आणि केंद्र सरकारच्या किंमत आणि स्थिरता निधी योजनेच्या अंतर्गत ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयामार्फत नाफेड, NCCF यांच्या माध्यमातून कांद्याचा लक्ष्यांक 10 लाख टनापर्यंत करावा ही आपण मागणी केलेली आहे. आता कांदा खरेदीचा दर ठरवण्यासाठी जे सूत्र ठरवलं जातं त्या मॉडेलचा दर हा केवळ अ दर्जाच्या व्यवहारामधूनच, अ दर्जाच्या कांद्यामधून किंवा त्याच्यातून त्या व्यवहारामधून काढण्यात यावा अशी एक मागणी आहे. आणि कांदा खरेदी ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्याकडून करण्यात यावी ही आहे. आता या बैठकीमध्ये आणखीन ज्या 2 मागण्या केल्या गेल्या की वखार महामंडळाच्या माध्यमातून राज्यामध्ये आधुनिक पद्धतीने कांदा साठवणुकीच्यासाठी विशेष केंद्रीय अर्थसहाय्य केंद्र सरकारने दिलं पाहिजे ही एक त्याच्यामध्ये मागणी आहे. आणि कांदा निर्यातीवरचं निर्यात शुल्क वाढवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा एक विनंती आपण केलेली आहे. तर 27 तारखेला राज्य सरकारने त्याच्या आधीच खूप विचार करून, पत्रव्यवहार करून, समक्ष भेट घेऊन केंद्राच्या या सगळ्या बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की 27 तारखेला ही मीटिंग झाली. केंद्रीय सहकार मंत्री आणि कृषी मंत्री आणि अन्न मंत्री यांनी सांगितलं की पुढच्या 10 दिवसामध्ये आम्ही या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात निर्णय करू. 27 तारखेला मीटिंग झाली, 28ला बकरी ईद होती, 29-30ला शनिवार रविवारची सुट्टी होती. कालचाच दिवस पहिला वर्किंग डे. म्हणजे साधारणपणानं केंद्र सरकारचे जे निर्णय यायला पाहिजेत ते 10 जूनपर्यंत यायला पाहिजेत अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. आणि मी सतत ऊसाच्या प्रश्नाच्या संदर्भात किंवा साखर कारखान्यांच्या अडीअडचणीच्या संदर्भात सुद्धा पाठपुरावा केंद्राकडे करतोय. गरज पडली तर पुन्हा 4-6 दिवसांनी तिथला अंदाज घेऊन पुन्हा दिल्लीला जाऊन कृषी मंत्र्यांना भेटून, अन्न मंत्र्यांना भेटून त्याच्यामध्ये हा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडायचा प्रयत्न करणार आहे. आणि दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हे निर्णय झाले पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मी आज जरी सरकारचा प्रतिनिधी नसलो आणि मी जरी शेतकरी पुत्र वगैरे स्वतःला म्हणून घेत नसलो तरी फारशी प्रसिद्धी न करता आम्ही आमचं काम करत असतो. आणि म्हणून माझी सर्व शेतकरी बंधूंना हीच विनंती आहे की आपण येणारं वर्ष जे आहे त्याच्यामध्ये जे वेधशाळेने फोरकास्ट दिलेलं आहे, एकतर अल निनोचा प्रभाव वाढलेला आहे. यावर्षी पावसाची संभाव्यता कमी आहे. त्यामुळं पाऊस कमी पडला, म्हणजे ज्या अधिकृत यंत्रणा आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे की साधारणतः 90% पाऊस पडेल, 90% इतका पाऊस पडेल. तो दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळं दुष्काळ सदृश्यसुद्धा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळं शेतकऱ्यांनीसुद्धा पिकांचं नियोजन करताना, मग ऊस असेल किंवा कांदा असेल किंवा अन्य कुठली नगदी पिकं असतील, याचं नियोजन करताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आज जे आखातामध्ये युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा परिणामसुद्धा केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या इकॉनॉमीवर झालेला आहे, होणार आहे. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा तो होणारच आहे. त्यामुळं मग किमतीमध्ये वाढ होणं, त्याच्यामध्ये आर्थिक टंचाई येणं किंवा रिसेशन येणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात.
अर्थात शेतकऱ्यांना हा सल्ला द्यायचं काही कारण नाही. याच्या संदर्भातली उपाययोजना राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने केली पाहिजे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. आणि जे आंदोलन करणारे जे आंदोलन करतात त्यांना माझी एवढीच एक विनंती आहे की सरकारतर्फे केलेली जी ही उपाययोजना आहे किंवा टाकलेली ही जी पावलं आहेत याच्यात जर आणखीन काही सुधारणा करायच्या असतील तर माझी त्यांच्याशी चर्चा करायची पूर्ण तयारी आहे. एकतर आंदोलन संपल्यावर आपण माझ्याकडे या, आपलं आदरातिथ्यही मला करता येईल, आपल्याशी चर्चाही करता येईल, काही मागण्यांमध्ये सुधारणा करायच्या असतील तर त्याही करता येतील, किंवा तुम्ही जर मला आंदोलनाच्या ठिकाणी जरी बोलवलं तरी कुठल्याही प्रकारचं कुठलीही गोष्ट मनामध्ये न ठेवता मी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला मी तयार आहे. आणि माझी खात्री आहे की आमचे प्रयत्न प्रामाणिकपणाने चालले आहे. याच्यामध्ये कुठलाही राजकीय स्वार्थ नाही. शेवटी ज्या वेळेला रिसेशन येतं, आर्थिक मंदी येते, त्यावेळेला एकच क्षेत्र असं असतं, ते शेतीचं क्षेत्र असतं की जे देशाच्या GDPमध्ये भर घालू शकतं. आणि म्हणून या प्रश्नामध्ये देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांनी लक्ष घातलेलं आहे. केंद्रातले 2 नंबरचे मंत्री माननीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री यांनी लक्ष घातलेलं आहे. कृषी मंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे. अर्थमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सगळं कॅबिनेटनी लक्ष घातलेलं आहे. आणि आमच्यासारखे जे एक विधानसभेचे सदस्य असलेले आम्हीसुद्धा या प्रश्नांचा सगळ्या लेवलला सातत्यानं पाठपुरावा करतो आहोत. आमचेही खासदार आहेत दिल्लीमध्ये. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी आदरणीय पवारसाहेबांना सुद्धा भेटून या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात त्यांनाही कल्पना देईन, त्यांचंही मार्गदर्शन घेईन. त्यांनाही कुठं वाटलं तर शब्द टाका तर टाका अशी विनंती करेन आणि त्याच्यातून हा प्रश्न सुटला पाहिजे, एवढीच प्रामाणिक भावना माझी आहे. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी आंदोलन करताना ऊन वगैरे खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याची काळजी करून आपण योग्य तो निर्णय घ्यावा आणि या गोष्टीमध्ये आपण निश्चित प्रकारे मार्ग काढू, एवढंच माझं म्हणणं आहे. साहेब, खरं तर कांद्याचे दर पडलेले आहेत. केंद्राचं धोरण अजून तुम्ही म्हणताय 10 जूनपर्यंत येईल, पण त्या दरम्यान व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची कमी दरात खरेदी केली जाते. पुढच्या काळात केंद्रीय धोरण आल्यानंतर हा व्यापाऱ्यांचा कांदा शेतकऱ्यांमार्फत पुन्हा नाफेडला जाईल आणि मग शेतकऱ्यांनाही ज्या भावाचा डिफरन्स आहे त्याचे अनुदान द्यावे लागेल. त्यामुळे कुठेतरी व्यापारी धोरण याच्यात आड येईल अशी एक भीती व्यक्त केली जाते. असं आहे की मी आधीच तुम्हाला सांगितलं की मुळामध्ये सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून जो कांदा खरेदी केला जातो तो कांदा या यंत्रणांनी थेट शेतकऱ्यांच्याकडूनच खरेदी केला पाहिजे. आणि या ज्या नाफेड किंवा या बाकीच्या ज्या संस्था आहेत त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात DBTने पैसे वर्ग केले पाहिजेत. तर व्यापाऱ्यांनी जर साठवणूक केलेली असेल तर शेतकऱ्यांना जी सवलत आपण मागितलेली आहे, अनुदान मागितलेलं आहे, ते व्यापाऱ्यांना मिळेलच असं नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा याचाही प्रयत्न आहे. आणि समजा असं आहे की आम्ही काही परिपूर्ण नाही आहोत, आमच्यातही काही त्रुटी असतील, त्या रस्त्यावर मांडण्याच्या पेक्षा अक्रॉस द टेबल बसून आपण शरद सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये बसून त्या ठिकाणी आपण सगळं म्हणणं ऐकून घेऊ, मार्ग काढायचा प्रयत्न करू. कारण हा विरोधी पक्षाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि सत्तारूढ पक्षाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आम्ही याच्यावर गांभीर्याने घेतो आहोत. कुठलंही राजकारण आम्हाला याच्यात करायचं नाही. खरं तर राजकारण करायचं नाही असं म्हटलं जातं. आता स्थानिक नेते महामार्ग रोखणार आहेत, तिथं सभा घेणार आहेत, लक्ष तुम्हाला केलं जाईल अशी शक्यता होते. असं आहे की मी काय आज सरकारमध्ये कुठल्या पदावर नाही,
आता मला लक्ष करतील का नाही करतील याचं मी अँटिसिपेशन करायचं काही कारण नाही. मला वाटत नाही तसं ते करतील. ते सगळे जबाबदार नेते आहेत आणि ते फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नापुरतंच मर्यादित राहतील असं मला वाटतं. त्यांचं पण काही राजकारण करायचा हेतू त्यांच्या मनात नसेल अशी मी अपेक्षा करतो. पण सर आता जो कांदा आहे तो कांदा बऱ्यापैकी संपत आलेला आहे. तो खरेदी करायचा व्यापाऱ्यांनी खरेदी केला. जर इथून पुढच्या काळामध्ये धोरण वाढली तुमचं दर वाढला तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का? असं आहे की आजच्या तारखेला केंद्र सरकारचं धोरण नाही असं नाही. जे काही धोरण आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. तो फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे याच्यासाठी धोरणामध्ये आपण बदल सुचवतो. आणखीन याच्यात काही बदल सुचवायचा जर असला तर शेतकरी नेत्यांनी ते आमच्यापर्यंत जर कुठल्याही मार्गाने अगदी त्यांना थेट येऊन देणं अवघड वाटत असेल तर तुमच्यामार्फत जरी आम्हाला दिलं तरी आम्ही त्याच्यावर विचार करून केंद्रापर्यंत आपली सामान्य शेतकऱ्यांची भूमिका मांडायचा प्रयत्न करू. कारण आमची शेवटी जी जबाबदारी आहे की आमची जी नाळ जोडलेली आहे ही आमची नाळसुद्धा शेतकऱ्याशीच जोडलेली आहे आणि तेच काम आम्ही करणार आहोत. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून बाजारभाव पडलेला आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या साठवणूक कांदा खरेदी केलेला आहे. वाढत्या तापमानाचा कुठेतरी कांद्याला नुकसान होतं आहे, ते फेरले जात आहे. यासाठी सरकार आपण काय करतो? मी आधी जे ब्रीफिंग केलं ना त्याच्यामध्ये मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. कांदा भिजला काय, कांदा उन्हाने वाळला काय किंवा आणखीन काय त्याला नुकसान झालं काय, तर केंद्राने काय करायला पाहिजे हे. आणि हे मी जो कागद वाचला हा काय माझा कागद नाही. हे राज्य सरकारने केंद्र सरकारला दिलेला निवेदनाचा भाग आहे. त्याच्यावर मी जी माहिती घेतली म्हणजे इवन साखरेच्या किंवा साखर कारखान्यांच्या अडचणीच्या प्रश्नावर FRPच्या संदर्भात MSPच्या संदर्भात आज साखर कारखानदारीसुद्धा खूप प्रचंड अडचणीमध्ये आहे. जर केंद्र सरकारने याच्यामध्ये काही बेलआउट पॅकेज नाही दिलं तर कारखाने सुरू होतील की नाही अशी परिस्थिती आहे. मग पुन्हा उभ्या ऊसाचं करायचं काय हा प्रश्न त्याच्यामध्ये राहील. अर्थात आत्ता साखरेची चर्चा करायचं काही कारण नाही. मी चर्चा करतो फक्त कांद्याची. आणि शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही प्रयत्न करणार आहोत. अडचण आहे ठीक आहे, पण आता वरिष्ठ लेवलला सगळ्यांनी जे लक्ष घातलेलं आहे, मी ही पण माहिती घेतली तर केंद्रामध्ये वेगवान ॲक्टिव्हिटीज याच्यावर होत आहेत आणि त्यामुळं या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी त्याच्यातून कसा मार्ग म्हणजे ते मार्ग काढतील आणि 10 दिवसात ते याच्यावर निर्णय घेतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि आवश्यकता असेल तर खासदार साहेब येणार आहेत असं मला सांगितलं. खासदार अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली सुद्धा केंद्र सरकारकडे एखादं शिष्टमंडळ न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये यायला सुद्धा मी तयार आहे. अमोल कोल्हेंनी भीती व्यक्त केली की कांदा खरेदी करताना शेतकरी धोरण महत्त्वाचं आहे, ते व्यापारी याचा फायदा घेतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जर केंद्राचं धोरण ठरलं आणि साठेबाजी करणारे व्यापारी जर शेतकऱ्यांमार्फत जर पुढे आले तर याचा फायदा शेतकऱ्यांना नाही व्यापाऱ्यांना होणार असं. हे बघा आता शेवटी शेतकऱ्यांनी काय करायचं आणि व्यापाऱ्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणूनच आमची मागणी काय आहे की शेतकऱ्याकडून जो थेट कांदा येईल त्यालाच फक्त कांदा अनुदान द्यावं. व्यापाऱ्यांच्याकडून जो कांदा येईल त्याला अनुदान मिळणार नाही. व्यापाऱ्याकडनं कांदा शेतकऱ्यांचा कांदा अशी कोणती योजना आहे का शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नोंदवल्यानंतर तो कांदा शेतकऱ्याकडून थेट नाफेडमार्फत सरकार खरेदी करेल? कारण आता कांद्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होते, शेतकरी हतबल झालेला आहे, आर्थिक विवंचनेत सापडला. असं आहे की तुम्ही थोडा तर धीर धरायला पाहिजे का नाही. असं आहे हे सगळे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ना, आम्ही हे निवेदन दिलेलं आहे, हे परिपूर्ण निवेदन आहे आणि माझी ही तयारी आहे ना की याच्यामध्ये ज्या काही गोष्टीची कमी आहे ती तुम्ही तुमचं प्रतिनिधी मंडळ 4-5 लोकांचं या, बसा, 10 या, 20 या, 100 या, मला तिथं बोलवा. पण तिथं आंदोलनाच्या ठिकाणी एखाद्याने जाणं आणि मग ते शेतकऱ्यांचा रोष आणि त्याच्यामधून एक वेगळा राजकीय ड्रामा तयार होणं हे काही बरोबर नाही. बसून अक्रॉस द टेबल इथं नाही तर पुण्याला नाही तर मुंबईला नाही तर दिल्लीला कुठेही बोलवा, आम्ही यायला तयार आहोत. कारण आमची कमिटमेंट शेवटी शेतकऱ्यांशी आहे. त्यामुळे आता हे छोटे छोटे प्रश्न ज्याचा निर्णय
केंद्र सरकारने करायचं आहे त्याची उत्तरं मी नाही देऊ शकत इथे. जे केंद्राने निर्णय करायचा आहे किंवा राज्याने निर्णय जो करायचा आहे त्याची उत्तरं मी नाही देऊ शकत. पण केंद्राकडून या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्याची जबाबदारी राज्याचं सरकार म्हणून राज्याच्या सरकारची, केंद्राचं सरकार म्हणून केंद्राची आणि लोकांचा प्रतिनिधी म्हणून आमच्यासारख्या आमदारांची ही जबाबदारी आहे आणि त्याच्यात आम्ही कुठं कमी पडणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकलाय त्यांनाही अनुदान दिलं जाईल. काही शेतकऱ्यांना आता नुकसान झाल्यामुळे तो कांदा साठवता येणार असं आहे की शेवटी धोरणाचा ड्राफ्ट ज्या वेळेला तयार होईल केंद्रामध्ये त्याच्यामध्ये काय काय गोष्टीचा समावेश केला जातो हे आपण पाहू. त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी जर राहिल्या असतील तर मी आधीच स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही ते मला द्या, आम्ही केंद्र सरकारच्या समोर हे मांडू. कारण हा कांद्याचा विषय किंवा भावाचा विषय हा जो आहे हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही, हा केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे. आणि म्हणूनच माझी विनंती आहे की कोल्हे साहेबांना तुम्ही एक वेळ घ्या केंद्रीय मंत्र्यांची किंवा आम्ही घेतो आणि आपण सगळे मिळून जाऊया केंद्रात भेटायला. तर खरं तर गेले अनेक दिवस आता पाठपुरावा चालू आहे. राज्य सरकार पाठपुरावा करते. आता राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने केंद्रात जाऊन भेटही घेतली पण ठोस आश्वासन मिळालं नाही. मिळालं. एकदा मुदत दिलेली आहे. वेळ ठोस गडबड होतोय. असं आहे की शेतकरी आश्वस्त आहे. ऐकून घ्या, ठोस आश्वासन मिळालं नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. आम्ही याचा विचार करू असं म्हटलं असतं तर तुमचं म्हणणं बरोबर होतं. पण ज्या वेळेला सरकारमधले प्रमुख हे सांगतात की या सगळ्या प्रश्नाबाबत आम्ही 10 दिवसात निर्णय घेऊ, तर हे याच्यापेक्षा आणखी ठोस आश्वासन काय असू शकतं. शेवटी सरकारमध्ये जे हे कृषी मालाचे दर ठरवले जातात त्याच्यामध्ये अनेक यंत्रणा, या कृषी मूल्य आयोग आहे, अमके आहे, त्यांची मतं घेतली जातात. इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी काय आहे, जगातली पॉलिसी काय आहे, जगातली उपलब्धता काय आहे, देशातली उपलब्धता काय आहे, राज्यातली उपलब्धता काय आहे, तर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. मला असं वाटतं तर तुमचं आता समाधान व्हायला पाहिजे. नाही झालं तर आंदोलन संपल्यावर परत या, मी परत तुमच्याशी बोलेन. तर थोडं राजकीय पुण्यामध्ये 2 अर्ज दाखल झालेत. नाही त्याच्यावर मी आता इथं बोलणार नाही. काल बोललो मी पुण्यात. राज्यात निवडणुकीच्या संदर्भात मी काल पुण्यात बोललेलं आहे. आज इथं काही बोलणार नाही. मी फक्त कांद्याच्या प्रश्नावर तुमच्याशी चर्चा करायला मी वेळ दिलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आंदोलनस्थळी आपण जाणार आहात का? जाणार असं आहे. मी काय सांगितलं तुमच्या लक्षात येत नाही का काय? मी असं सांगितलं त्यांनी यावं, मला निमंत्रित करावं की आणखीन कुठंतरी जाऊन बसू. इथं नाही तर पुण्याला बसू, नाही तर मुंबईला बसू. त्यांना जिथं सोयीचं आहे तिथे मी यायला तयार आहे.